बदलापूर घटनेतील आरोपीला भर चौकात फाशी द्या, महाविकास आघाडी खोपोली यांची मागणी. काळ्या फिती बांधून निषेध करत पोलिसांना दिले निवेदन. नुकताच बदलापूर येथील शाळेत 2 लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सगळीकडे महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन झाले आहे. यासाठी आज महाविकास आघाडी खोपोली यांच्या वतीने काळ्या फितीत बांधून जोरदार मूक आंदोलन करून आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी खोपोली पोलिसांना निवेदन दिले आहे. नुकतीच उरण येथील यशश्री शिंदे यांची निर्गुण हत्या, मंदिरात महिलेवर बलात्कार करून हत्या केली, पुण्यातील घटना आणि आता बदलापूर येथील एका खाजगी शाळेतील 2 लहान मुलींवर अत्याचार करण्यात आले. या सर्व आरोपींवर सरकारने कठोर कारवाई करून त्याला भर चौकात फाशी द्या अशी मागणी आज महाविकास आघाडी खोपोली यांच्या वतीने करण्यात आली आहे. तर आत्ताच सरकारने जाहीर केलेल्या लाडक्या महिलांना 1500 रुपये देण्यापेक्षा लाडक्या बहिणीला सुरक्षा द्या अशी मागणी करण्यात आली आहे. तर या सगळ्या घटना भाजप सरकारच्या काळात घडल्या असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या घटनेची जबाबदारी घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी केली आहे. यावेळी शिवसेना, ठाकरे गट, कर्जत खालापूर संपर्क प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील, काँग्रेस खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, शेकाप खालापूर तालुका सरचिटणीस किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट खोपोली शहराध्यक्ष अतुल पाटील, शेकाप सरचिटणीस अविनाश तावडे, आम आदमी पार्टीचे नेते डॉक्टर रियाज पठाण, शिवसेना प्रभारी खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट, महिला खोपोली शहर अध्यक्ष सुवर्णा मोरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास देशमुख, अनिता पाटील आणि इतर सर्व उपस्थित होते. नेमकं काय सांगतायत? जी घटना घडली शासन नक्कीच निर्दयी आहे असं म्हटलं जाते, दुर्लक्ष केलं जाते का शासनाकडून? आणि आपण निषेध आंदोलन करताय, एकीकडे आज भर पाऊस चालू आहे तरी देखील आंदोलनं सुरू आहेत महाविकास आघाडीचे, तरी दखल घेतली जात नाही. तर त्याच विरोधात BJP देखील रस्त्यावर उतरलेलं आहे. काय आवाहन करताय, काय सांगताय? ह्या ज्या काही बदलापूरची जी घटना आहे, 2 चिमुकल्यावरती ज्या पद्धतीने मानवी जो अत्याचार त्या ठिकाणी केला गेला पाशवी पद्धतीने, आणि अशा ह्या घटनेचा जाहीर निषेध आम्ही या महाविकास आघाडीच्या वतीने करत असताना अगोदर देखील उरण या ठिकाणची जी घटना घडली त्या भगिनीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं. त्याच्या अगोदर कल्याण शिलपाडा या ठिकाणची घटना असेल, काल परवा घडलेली पुणे या ठिकाणची घटना असेल, आणि परवाच्या दिवशी आमच्या एक्सप्रेस हायवेला एक भगिनी आमची कामावरून घरी जात असताना तिला देखील त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनींनी सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे काही ही योजना दिली गेली, आम्हाला 1500 रुपये देण्यापेक्षा आम्हाला थोडी सुरक्षा द्या, त्या पद्धतीने आमच्या भगिनींनी आत्ता जे आमचं वक्तव्य व्यक्त केलं. किंवा ह्या संपूर्ण घटनेला खऱ्या अर्थाने हे युती सरकार जबाबदार आहे, कारण तर शेवटी जबाबदारी ही शासनाची आहे. परंतु वारंवार घटना घडत असताना देखील गांभीर्याने हे सरकार घेत नाही, म्हणून ते असणारे गृहमंत्री फडणवीसांनी ताबडतोब या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता राजीनामा दिला पाहिजे. आणि ज्या काही घटना आहेत, ते जे काही नराधाम आहेत, जे काही अत्याचारी आहेत, त्यांना फास्ट ट्रॅकवर त्यांचे खटले चालून त्यांना तात्काळ त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे, त्या ठिकाणी त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, अशी या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी मूक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल त्यांच्यामधून तहसील कार्यालयामध्ये हा आम्ही निवेदन जाणार आहे. परंतु आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आज संपूर्ण हे आंदोलनं घेतलेली आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर ज्या पद्धतीने आमचे संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले, त्याच्यावर हजारोच्या संख्येने केसेस केल्या गेल्या, त्या केसेस देखील या सरकारने मागे घेतल्या पाहिजेत. शेवटी या अत्याचार करणाऱ्या नाराजामाला तत्काळ फाशी झाली पाहिजे आणि या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे, ही मागणी आमची महाविकासच्या सरकारच्या वतीने ही राहणार आहे. आणि सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, राहुलजी गांधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार साहेब असतील, यांनी मिळून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या शासनामध्ये ज्या पद्धतीने नागरिकांची आणि या महिला भगिनींची काळजी घेतली, त्याच पद्धतीने या युती सरकारने घेतली पाहिजे. या महायुतीला आमचा कडाडून विरोध यासाठीच आहे का आत्तापर्यंत त्यांनी फक्त योजना आणल्या, परंतु योजनेपेक्षा त्यांना 1500 रुपये देण्यापेक्षा या महिला भगिनींना आमच्या युवतींना सक्षम केलं पाहिजे. जशी शिवभोजन थाली दिल्यानंतर एखादी भगिनी आमची सक्षम होते, तिच्याबरोबर 8-10 महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात, अशा पद्धतीच्या योजना आणून त्यांना महिलांना आमच्या सक्षम केलं पाहिजे. 1500 देऊन त्या ठिकाणी महिला ही सक्षम होऊ शकत नाही. आमच्या भगिनींनी सांगितलं आम्हाला 1500 देण्यापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या,
आम्हाला सक्षम बनवा, ही जी आमच्या महिला भगिनींची जी मागणी आहे ही रास्त आहे. आणि म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या सरकारचा आणि या घटनेचा जाहीर निषेध करतो. असं सांगू इच्छितो की जी 1500 रुपये देऊन जी योजना दिलेली आहे ती योजना न देता आम्हाला सुरक्षा देणं ही फार महत्त्वाची आज झालेली आहे. कारण जर अशा घटना ह्या वारंवार होत आहेत आणि या घटनेला फास्ट ट्रॅक कोर्टात ज्यावेळेस भारतात एखादी घटना अशी घडेल की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ फाशी एखाद्याला झाली आहे त्यावेळेस तो अशी विकृती करणारा 10 वेळा नाही 100 वेळा विचार करेल की अशा घटना झाल्या नाही पाहिजेत. म्हणून आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे की गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे. शासन निष्काळजीपणा करतं म्हणून तर हे सर्व महाराष्ट्रात घडायला लागलेलं आहे. शासनाने एक लाडकी बहीण योजना केली. अरे लाडकी बहीण कसली? तुम्ही गोळा पुसताय लोकांच्या तोंडाला, मतदानासाठी हे सगळं राजकारण करताय, पण गोरगरीब गायगरीबांची तुम्ही हत्या करताय. गायगरीब लोकांची शाळेत मुलं जातात, महिलांचं संरक्षण नाही, लहान मुलींचं संरक्षण नाही. कलकत्त्याला डॉक्टरचं काय झालं? फास्ट ट्रॅक तुम्ही का करत नाही? तुमच्या सत्तेसाठी तुम्ही पांघरून घालता आणि खोटं बोलता, लोकांची दिशाभूल करता. या सरकारचा निषेध चांगल्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे, सर्व लोकांनी अजूनही करायला पाहिजेत. आणि मी तीव्र शब्दात या देवेंद्र फडणवीस हा गृहराज्यमंत्री आहे, यांनी ताबडतोब याला लाज वाटली पाहिजे आणि ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. हा जो मुख्यमंत्री आहे हा नुसता खोटं नाटक सांगतो, बोलतो मावळमध्ये 2 महिन्याच्या पूर्वी फाशीची शिक्षा दिली, त्याला जाऊन विचारा कोणाला फाशी दिली. खोटं बोलणारा हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे. तीव्र शब्दात मी निषेध व्यक्त करते. महिला काँग्रेस, रेखा जाधव. घडलेली घटना त्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा या घटना आता होत आहे, याची ताजी बातम्या आपल्याकडे सर्वांकडे समोर येत आहे. अनेक ठिकाणी अशा घटना होतात, याच्यावर सरकारनं त्वरित याच्यावर अंकुश केलं पाहिजे. याच्यावर या दोषींना सक्त सजा आपण त्यांनी दिली पाहिजे. फाशीची शिक्षा यांना झाल्याशिवाय अशा कृती जे होत आहेत हे थांबणार नाही. म्हणून अशा लोकांवर त्वरित कारवाई सरकारनं करावं या मागणीसाठी आणि या सर्व घटनेचं निषेध करण्यासाठी आज रोजी या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे एक मुख्य आंदोलन आम्ही केलेलं आहे. त्याचं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. आभारी. 13 तारखेला जो घटनेचा बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि ती 7 दिवस लपून ठेवण्यात आली. 21 तारखेला त्याचा उद्रेक झाला, बदलापूरमध्ये झाला. त्याच्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीवरती कारवाई केली आणि असे एवढे प्रकार घडत आहेत आता तर मला वाटतं दर दिवसाला तुम्हाला एक बातमी पडते. तर हे का होतं आहे? याच्या मागचं हे सरकार तर त्याला कुठेशी अंकुश राहिला नाही अशा लोकांवर. ह्या अशा लोकांवरती तुम्ही जर पटकन फाशीची शिक्षा जर डायरेक्ट 1-2 महिन्यात फास्ट कोर्टमध्ये हे चालवा आणि त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा डिक्लेअर करून टाका. हे कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. हेच मी माझं बोलतो आणि हे संपवतो. बदलापूर येथे एका चिमुरडीवर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करण्याकरिता महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सतर्फे आज आम्ही इथं खोपोली येथे जमलेलो आहोत. आज महाराष्ट्रामध्ये मुलींवर महिलांवर खूप जास्त अत्याचार होत आहे आणि जे महाराष्ट्राचे शासन आहे ते काही कार्य करत नाही आहे आणि महिलांची सुरक्षेसाठी ते काही उपाययोजना करत नाही आहे. जे गृहमंत्री आहेत ते पूर्णतः फेल झालेले आहेत आणि जे लोक आंदोलन करत आहेत त्या आंदोलकांना ते भाडोत्रे असं संबोधत आहेत. हे खूप चुकीचं होत आहे आणि गृहमंत्री फेल झालेले आहेत. अशा गृहमंत्र्यांची आम्हाला लाज वाटते. ह्या गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सतर्फे मागणी करण्यात येत आहे.